पालघर जिल्ह्यातील आदिवासी अनुसूचित पेसा क्षेत्रातील शिक्षक पद भरतीत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट पात्रता धारकांना टीईटी व सीईटीत शिथिलता देऊन सरळ सेवा पेसा पदभरती प्रक्रियेत सामावून घ्यावं या मागणीसाठी 5 फेब्रुवारी रोजी तलासरी येथून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून पेसा क्षेत्रातील शिक्षकांचा लॉंग मार्च मंत्रालयावर जाण्यासाठी तलासरी नाक्यावरून निघाला होता। मात्र लॉंग मार्च न काढता दिनांक 6 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे शिक्षकांच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलवण्यात आल्याचं पत्र घेऊन पालघरच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत आल्यानंतर मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या शिक्षकांनी लॉंग मार्च तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केला असून शिक्षक प्रतिनिधी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे शिक्षण मंत्र्यांच्या रामटेक बंगल्यावर बैठकीसाठी जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। आम्ही या चर्चेसाठी तयार आहोत, मात्र ही चर्चा समाधानकारक न झाल्यास यापेक्षाही मोठ्या स्वरूपात लॉंग मार्च मंत्रालयावर धडकेल असा इशाराही जमलेल्या शिक्षकांनी दिलाय। यावेळी डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले, राष्ट्रवादी शरद पवार गट डहाणू तालुका अध्यक्ष काशीनाथ चौधरी, शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, पालघरच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत, तलासरी पोलीस निरीक्षक विजय मुतडक, तलासरी नगराध्यक्ष सुरेश भोये, उपनगराध्यक्ष सुभाष दुमाडा, नगरसेवक आशीर्वाद रेंजड आदी मान्यवर उपस्थित होते।